नमस्कार, मी दीपक राऊत तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केटनं सुरुवात पॉझिटिव्ह केलेली एक रिलीफ बाउन्स बघायला मिळाला. ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह ते शुक्रवारी डाव जोन्स चांगलं 500 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जाऊन बंद झालं. तेव्हा दिवसभरामध्ये 800 पॉईंट पॉझिटिव्ह गेलेलं आणि त्यामुळं ग्लोबल मार्केटमध्ये एक त्याचा चांगला परिणाम बघायला मिळाला. US मार्केटमध्ये शुक्रवारी तेजी होण्याचं कारण होतं USचे इन्फ्लेशनचे आकडे आलेले जे अपेक्षेपेक्षा थोडे कमी आले आणि त्यामुळे जे फेडरल रिझर्व्हने व्याजदर कट बाबतीत साशंकता निर्माण केलेली त्याचे थोडं व्याजदर कट होण्याची अपेक्षा वाढल्या. इन्फ्लेशन डेटा कमी आल्यामुळं म्हणजे 2.4 आल्यामुळं अपेक्षेपेक्षा कमी, त्यामुळे थोडंसं एक मार्केटला रिलीफ आलं. पण ॲक्च्युअल पॉलिसी डिसिजन होणं खूप लांब आहे आणि अजून 2% इन्फ्लेशन जास्त आहे. पण तरी एक रिलीफ रॅली आपल्याला US मार्केटमध्ये सोबत ग्लोबल मार्केटमध्ये बघायला मिळाली आणि आपल्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला एक आज रिलीफ रॅली बघायला मिळाली. पण निफ्टी गॅपअपच ओपनिंग झाला. 24,850 जो रेजिस्टन्स पॉईंट आहे आपण काली म्हणलं तिथंपर्यंत पोहोचला. तिथून थोडंसं मायनर प्रॉफिट बुकिंग आलं आणि 24,750च्या आसपास जवळपास 160 पॉईंट पॉझिटिव्हमध्ये बंद झालं. बँक निफ्टीमध्ये चांगली तेजी राहिली. ओव्हरऑल फारसं काही विशेष नाही, पण एक चांगला पॉझिटिव्ह गॅपअप ओपनिंगचा दिवस राहिला. उद्याच्या सेशनला इम्पॉर्टंट आहे. उद्या जर निफ्टी 24,850 900च्या वर गेला तर फर्दर रिकव्हरी येऊ शकते. त्यामुळे उद्या निफ्टीसाठी 24,850 900 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे. 24,900च्या वर गेला तर निश्चित शॉर्ट कवरिंग येऊन थोडं मार्केट आणखी 24,000च्या वरती जाण्याचा प्रयत्न करू शकते, कारण बुधवारी सुट्टी आहे, क्रिसमस आणि गुरुवारी एक्सपायरी आहे मंथली. त्यामुळे थोडंसं उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये होप्स आहेत. बँक निफ्टीमध्ये लोअर लेवलला जर खाली आला 24,650 ब्रेक केला निफ्टीनं तर फर्दर डिक्लाईन 23,650 ब्रेक केला तर फर्दर डिक्लाईन येऊ शकते 23,500 पर्यंत निफ्टीमध्ये. बँक निफ्टीमध्ये सुद्धा 51,000 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 51,000च्या वर 51,300च्या वर मेंटेन राहिला तर फर्स्ट रेजिस्टन्स आहे 51,500 ते 51,800 या रेंजमध्ये बँक निफ्टी जाऊ शकते. 51,500 ते 800 एक स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन आहे 300 पॉईंटचा. लोअर लेवलला 51,000 सपोर्ट आहे. या रेंजनुसार तुम्ही उद्या बँक निफ्टीमध्ये सुद्धा ट्रेड करू शकता. मला वाटतं निफ्टी 51,300च्या वर राहिलं तर 51,500 ते 800पर्यंत जाण्याचा चान्सेस आहेत. आज NSEमध्ये 997 शेअर्स वाढले, त्या बाजूला 1,534 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 32 शेअर्स वाढले, त्या बाजूला 18 शेअर्स पडलेले आहेत. ओव्हरऑल वाढणाऱ्या शेअर्सची संख्या निफ्टीमध्ये जास्त आहे, पण NSEमध्ये पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे, कारण स्मॉल कॅप मिड कॅप इंडेक्समध्ये थोडा दबाव राहिला. इंडेक्स सगळे चांगले पॉझिटिव्हमध्ये, सेक्टर इंडेक्स पॉझिटिव्ह आहेत. बँक्स, मेटल हे सगळे FMCG, ऑटो हे सगळे चांगले सेक्टर्स जे आहेत ते पॉझिटिव्हमध्येच बंद झालेले आहेत. ग्लोबल मार्केटमध्ये काही संकेत फारसे नाहीत. युरोपियन मार्केट्स 10-20 पॉईंट पॉझिटिव्ह आहेत. डाव फ्युचर 70 पॉईंट मायनस आहे. बघणं गरजेचं आहे की शुक्रवारी जी US मार्केटमध्ये तेजी झालेली ती आज इंटॅक्ट राहते का. जर मार्केट US मार्केटमध्ये आज ही बॅक टू बॅक थोडी तेजी आली किंवा रिकव्हरी राहिली तर होप्स आहेत आपल्या मार्केटमध्ये उद्या एक पॉझिटिव्ह सेशन बघण्याचा. पण जर US मार्केटमध्ये जी शुक्रवारी तेजी झाली 500 पॉईंट ती जर टिकाऊ नाही राहू शकली, खाली आली तर मात्र आपल्या मार्केटमध्ये सुद्धा उद्या एक सेलिंग दिवस बघायला परत पण मिळू शकतो. तर बघूया उद्या मार्केट्स कशा पद्धतीनं वेळ होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ जास्त लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.